नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आणि तुम्ही पाहत आहात वी रायझिंग इंडिया। G20 भारत G20 जी समिट झालेली आहे त्या G20 समिटचं एक खूप चांगल्या प्रकारे भारताने इनॉग्रेशन किंवा व्यवस्थापन केलं होतं। संपूर्ण जगामधून भारताची प्रशंसा झालेली आहे आणि ही G20 समिट भारतासाठी खूप महत्त्वाची सुद्धा ठरलेली आहे। असं म्हणू लागले की सर्व देशांचं असं म्हणणं होतं की इंडिया किंवा भारत जो आहे तो ही G20 समिट व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करू शकणार नाही। चायनाचे जे प्रेसिडेंट आहेत शी जिनपिंग, रशियाचे पुतिन आहेत, यांनी या G20ला समिटला येण्याचं टाळलं होतं आणि वेगवेगळे त्यांनी कारण दिलेले होते, हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर G20 एक प्रकारे खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज झालेली, भारताला जे पाहिजे आहे, ज्या स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स भारताला पाहिजे होता तो त्यांनी सर्व मिळवलेला आहे। आणि G20 कशा प्रकारे ऑर्गनाइज करायचे आणि त्याच्यातून कसं मिळवायचं आपल्याला हव्या त्या गोष्टी, हे भारताकडून शिकण्यासारखं आहे असं बऱ्याच जगातल्या देशांनी सुद्धा म्हटलेलं आहे। तर आपण इथे पाहूयात की कॅनडाविषयी काय आहे। कॅनडाचे PM जे आहे जस्टिन ट्रुडो हे G20 मध्ये येणाऱ्या जे आपण आमंत्रित होते त्या आमंत्रितांमधून एका देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्याकडे आलेले होते। कॅनडाचे PM आहेत जस्टिन ट्रुडो आणि हे भारतामध्ये यांचं आगमन झालेलं होतं, ते त्यांच्या मुलाला सुद्धा सोबत घेऊन आलेले होते। आणि आपण इथे पाहू शकतो एका प्लेननी त्यांचं जे आल्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे। जेव्हा ते PIBने सुद्धा जी न्यूज रिपोर्ट आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जस्टिन ट्रुडो हे इन्व्हिटेशन आपण दिलेलं होतं G20च्या पार्श्वभूमीवर, त्यांनी ते स्वीकारून इंडियामध्ये आलेले आहे। त्यानंतर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरची इथे सुद्धा आपल्याला मीटिंग सुद्धा होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं। याच्यावरून तुम्हाला फोटोवरून काय अंदाज बांधता येऊ शकतो का? हे पहा, हे फोटो कोणाचा आहे? हा फोटो आहे चायनीज प्रेसिडेंट जे आहेत शी जिनपिंग यांचा आहे आणि हा ट्रुडोचा आहे। मग तुम्ही म्हणताल सर हा मागे G20 दिसतं, G20ला तर सर जिनपिंग आले नव्हते, मग हा फोटो कुठून आणलेला आहे? तर हा G20चाच फोटो आहे, पण हा बाली इंडोनेशियामध्ये जी G20 समिट झाली होती मागची समिट, या समिटचा हा फोटो आहे। मग हा फोटो एवढा महत्त्वाचा का ठरतो इथे? कारण या फोटोमध्ये जे चायनाचे प्रेसिडेंट आहेत यांनी काय केलेलं आहे, कॅनडाचे जस्टिन ट्रुडो आहेत यांना बऱ्याच गोष्टी सुनावलेल्या आहेत। हे मी म्हणत नाही, हे काही त्यांचं कन्व्हर्सेशन आहे, हे सुद्धा मीडियामध्ये बाहेर मीडियानुसार लीक होऊन बाहेर आलेलं आहे। आणि यांनी काय काय म्हटलेलं आहे आपण असं बघूया त्याच्यामध्ये। तर चायनाचे प्रेसिडेंट म्हणतात की आपण जे दोघं जण वार्तालाप करतो किंवा आपल्या दोघांमधल्या ज्या सिक्रेट गोष्टी असतात त्या मीडियामध्ये जातात कशा काय? तर यांचं उत्तर होतं जस्टिन ट्रुडोचं की आमच्याकडे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि कॅनडा हे असा कंट्री आहे की तिथं कुठल्याही गोष्टीचं आहे आम्ही लप्याछुप्या करत नाहीत, आम्ही त्या सर्वांना सांगून करतो। याच्यावर यांचं हे थोडेसे रागवले, याच्यावरती याचे तुम्ही चेहऱ्याचे एक्सप्रेशन सुद्धा याच्यामध्ये पाहू शकता। याच्यावरती यांचं असं म्हणणं होतं की आता यापुढे तुमच्याविषयी कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण एक व्यवस्थित एक साचा बनवून तेवढ्याच आपण गोष्टी करणार आहोत। आणि एवढं बोलून हे तर निघून गेलेले आहे। यांची सुद्धा जे बातचीत होती किंवा यांचं ते संभाषण होतं ते मीडियामध्ये लीक झालं होतं आणि हे सर्वांनी याच्यानंतर जस्टिन ट्रुडो जे आहे ते मीडियामध्ये किंवा इतर देशामध्ये ट्रोल झाले होते। आणि यानंतर बघूयात आपण की भारतामध्ये जेव्हा जस्टिन ट्रुडो आलेले होते, कॅनडाहून आलेले होते आणि आल्याच्या नंतर आपल्या PMला भेटण्यासाठी आलेले होते। आल्या जेव्हा त्यांनी PMने हस्तांदोलन केलं त्यांच्याशी, लगेच त्यांनी काय केलं की दिस वे आउट म्हणून त्यांनी लगेच रस्ता दाखवला, म्हणजे त्यांनी सुद्धा एंटरटेनमेंट केलं नाही। याची पार्श्वभूमी काय आहे? तर याची एकच महत्त्वाची पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे खलिस्तान मुव्हमेंट। या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। जस्टिन ट्रुडोच्या हातामध्ये खूप मोठी संधी चालून आलेली होती की G20 समिटमध्ये जे आहे ते भारताचे आणि कॅनडाचे जे रिलेशन्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे ते हँडल करू शकले असतं, पण यांनी काय केलेलं आहे तर तसे हँडल करू शकलेले नाहीत। कारण ऑब्व्हियस भारताचा जो राग आहे त्यांच्यावरती, खलिस्तान मुव्हमेंट जे आहे ते खलिस्तान मुव्हमेंट मुळे त्यांच्यावरती राग आहेच। आणि तेच कारण तसंच आहे, कारण हे जे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्यांचं गव्हर्नमेंट जे आहे ते खलिस्तानींना सपोर्ट करतं। का सपोर्ट करतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर मोदींनी जेव्हा भेट झाली, हस्तांदोलन झालं, तेव्हा दिस वे आउट म्हणून जे सांगितलेलं आहे आणि ट्रुडोने जे आहे ते कॅनडाचे रिलेशन इंडियाचे थोडके खराब केले किंवा ते थोडक्यात इंडियासोबत जे रिलेशन बिघडून आलेले आहेत असं आणखीन कॅनडामध्ये म्हटलं जात आहे। दिस वे आउट आपण असं म्हटलेलं आहे की दिस वे आउट मोदींनी लगेच सांगितलेलं आहे। आणि मोदींनी जे आहे ते ट्रुडोला जेव्हा त्यांची बातचीत झाली तेव्हा त्यांचं कन्व्हर्सेशन झालं तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की शीख प्रोटेस्टवरती ट्रुडोला जे आहे थोडक्यात खडसवलं आहे असं आपण म्हणूयात। इथे आपण बघू शकतो की मोदी स्कोल्ड ट्रुडो ओव्हर द शीख प्रोटेस्ट इन कॅनडा अगेन्स्ट इंडिया।
ओके. त्यानंतर इंडियन प्राईम मिनिस्टर स्कोल्ड ट्रुडो ओव्हर द शीख प्रोटेस्ट, ही जी न्यूज आहे ती कॅनडाच्या जे तिथली न्यूज एजन्सी आहे CTV नॅशनल न्यूज, जी कॅनडाचा TV आहे, नॅशनल न्यूज चॅनल आहे, या चॅनलने सुद्धा सांगितलेलं आहे की इंडियन प्राईम मिनिस्टर स्कोल्ड ट्रुडो ओव्हर द शीख प्रोटेस्ट. आपण म्हणत नाहीत, हे कॅनडाचे लोकसुद्धा असं तिथे म्हणत आहेत, त्यांचं टेलिव्हिजनसुद्धा आहे, त्यांचं चॅनल म्हणत आहे, तिथलं न्यूज चॅनल म्हणत आहे, आणि तिथलं न्यूज पेपरमध्ये सुद्धा आलेलं टोरंटोचं सांगितलेलं आहे की रिसीव्ह टू बी अ ग्लोरिफिकेशन ऑफ द व्हायलन्स बाय द सिख सेपरेटिस्ट, हे दाखवण्यात गेलेलं आहे. त्याच्यामुळे भारताचं आणखीन रोष कॅनडावरती आहे की तुम्ही अशा गोष्टींना प्रमोट करता का. पण कॅनडाचं एकच वाक्य येतं की आम्ही स्पीच आणि एक्सप्रेशन आहे, या स्पीच आणि एक्सप्रेशनवरती जे आहे आमचा देश चालतो. आपण जेव्हा जस्टिन ट्रुडो आलेले बघितले तेव्हा मोदींनी जेव्हा भेटले तेव्हा लगेच सांगितलं की दिस वे आउट. त्याच्यानंतर आपण बघूयात की त्यांनी जे डिनर स्किप केलेलं आहे आणि थोडेसे G20 समिटच्या थोडे साईडलाईन ते झालेले आहेत. त्याच्यानंतर फक्त डिनरच स्किप केलेलं नाही, तर त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाने होस्ट केलं होतं, ते डिनर स्किप केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी मिडल ईस्ट कॉरिडॉर जो आहे आणि डिक्लेरेशन ऑफ बायोफ्युएल आहे, हे जे 2 समिट झाले होते यांना सुद्धा त्यांनी अब्सेंटी लावलेली आहे, म्हणजे यांना सुद्धा ते प्रेझेंट नव्हते. ओके. आणि असं म्हणतात की ओनली लीडर टू लेफ्ट अर्ली फ्रॉम द हँड होल्ड, म्हणजे मोदीच्या हातामधून ते जाणारे, फास्ट जाणारे एकमेव लीडर होते. बाकी सर्वांना मोदींनी एंटरटेनमेंट केलं, थोडक्यात आपण त्यांना डिस्कस केलं असं म्हणूयात. आणि हे फक्त फास्ट हँड त्यांचा शेक होऊन लगेच त्यांना टू वे आउट असं दाखवण्यात आलेलं आहे. आपण बघितलं जस्टिन ट्रुडोविषयी. पण इथे खालिस्तान मुवमेंट जे म्हणतो ते खलिस्तान चळवळ हिची काय आहे ते पाहूयात. खलिस्तान चळवळ जी आहे ते पंजाब प्रदेशातील खलिस्तान, म्हणजे पंजाब खलासाची भूमी असे वांशिक त्यांचं धार्मिक सार्वभौम राज्य स्थापन करण्यासाठी ही चळवळ उभारण्यात आलेली आहे. शिखांसाठी मातृभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हे फुटीरतावादी चळवळ आहे. आता ही चळवळ कुठे आहे, तर ही चळवळ मोस्टली कॅनडामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा मोस्टली कॅनडामध्ये पंजाबी लोक जे आहेत ते कॅनडामध्ये वास्तव्य करत आहेत. आणि पंजाबीमधल्या काही एक सिलेक्टेड एका ग्रुपनी जे आहेत ही चळवळ तिथे उभी केलेली आहे, खलिस्तानी चळवळ असं आपण म्हणू शकतो. की कॅनडामध्ये जेवढे इंडियन्स आहेत त्या इंडियन्सनी ती उभारलेली चळवळ आहे का, तर नाही. कॅनडामध्ये जेवढे पंजाबी आहेत त्या पंजाबी लोकांनी उभारलेली ही चळवळ आहे का, तर तसंही नाही. ही चळवळ फक्त एक छोट्याशा एक ग्रुपनी किंवा एखाद्या मोजक्या शीख लोकांनी जी आहे ती खलिस्तानची चळवळ उभा केलेली आहे. खलिस्तानच्या प्रस्तावित सीमा वेगवेगळ्या गटांमध्ये बदलतात. काही भारतीय पंजाब राज्याचा संपूर्ण, लक्षात घ्या इथे काय काय होतं, भारतीय पंजाब राज्याचा संपूर्ण भाग सूचित करतात, तर मोठ्या दाव्यांमध्ये पाकिस्तानच्या पंजाब आणि उत्तर भारतातील इतर भाग जसे की चंदीगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा सुद्धा या खलिस्तानचा जो त्यांनी रिजन दाखवलेला आहे याच्या रिजनमध्ये समावेश होतो. ओके. काही खलिस्तानांचं असं म्हणणं असतं की फक्त पंजाब जो आत्ता करंट पंजाब आहे तो खलिस्तान आहे. पण आता ब्रॉड वेनी ते बोलायला लागले, त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे स्टेटसुद्धा याच्यामध्ये येतात. आणि यांनी प्रस्तावित काय केलेली आहे की खलिस्तानची राजधानी शिमला आणि लाहोर ही खलिस्तानची राजधानी म्हणून सुद्धा या खलिस्तानवाद्यांनी प्रस्तावित केलेली आहे. हे परत काय आपण ट्रुडोकडे येऊया. ट्रुडो काय म्हणतात, से कॅनडा हॅज अ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, इंडिया आर्ग्यूज इट मस्ट नॉट बी मिसयूज्ड बाय खलिस्तानीज, असं यांचं ओपिनियन आहे. कोणाचं, ह्या प्राईम मिनिस्टरचा यांचा. इश्यू इज मिसयुजेस ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच ॲडव्होकेटिंग व्हायलन्स, इंडिया ऑन द ट्रुडोज कमेंट ऑन खलिस्तानी प्रोटेस्ट. ह्या टाईपचे वेगवेगळे हिंदुस्तान टाइम्स असेल, त्याच्यानंतर डेक्कन हेराल्ड असेल, ह्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल न्यूजपेपर आहेत. याच्यामध्ये जे आहे त्या ट्रुडोमध्ये किंवा इंडियाची जी डिबेट आहे ही अशा प्रकारे एक्सप्लेन करण्यात येते आहे. आणि असं म्हणणं आहे की वोट बँक पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ट्रुडो जे आहे ते इंडियासोबत असं वागत आहेत. कारण काय, तर वोट बँक पॉलिटिक्स आहे. कुठला वोट बँक पॉलिटिक्स आहे, तर कॅनडामधला. तर काय आहे वोट बँक पॉलिटिक्स हे आपण बघूयात. ट्रुडो जे आहेत ते लिबरल पार्टी, हे कॅनडामधली पार्टी, हे लिबरल पार्टी आहे. लिबरल पार्टीचे जे आहे ते लिबरल पार्टीकडून हे निवडणूक लढवलेली आहेत आणि त्यांनी नंतर कॅनडाचे प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर तिथे बनलेले आहेत. तर महत्त्वाचं काय आहे, वाय जस्टिन ट्रुडो कॅन नॉट टार्गेट खलिस्तानी सेपरेटिस्ट इन कॅनडा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढं अपोज होऊन, एवढा मोठा तो मुद्दा होऊन हे ट्रुडो जे आहे ते खलिस्तानी सेपरेटिस्ट आहेत त्यांना टार्गेट का करत नाहीत किंवा त्यांच्याविषयी ॲक्शन का घेत नाहीत. तर इथे एक महत्त्वाचं आपण बघूयात की आपण जी आता जी पार्टी बघितली लिबरल पार्टी, ही ट्रुडोची लिबरल पार्टी आहे. त्या लिबरल पार्टीला जे आहे सपोर्ट जो आहे तो खलिस्तान सपोर्टेड एक पार्टी आहे. त्याचं नाव आहे डेमोक्रेटिक पार्टी, NDP असं नाव आहे, न्यू डेमोक्रेटिक पार्टी. कॅनडामधली एक
पॉलिटिकल पार्टी आहे आणि या पॉलिटिकल पार्टीचा जो सपोर्ट आहे तर लिबरल पार्टीला सपोर्ट आहे आणि यांच्या पाठिंब्यावर जो आहे ते लिबरल पार्टीचं गव्हर्नमेंट जे आहे ते स्थिरावलेलं आहे आणि त्या गव्हर्नमेंटचे प्रमुख कोण आहेत तर हे ट्रुडो आहेत. म्हणजे इनडायरेक्टली जो आहे त्या पार्टीचा जो नेता आहे जसमीत सिंग, हा जो आहे तो खलिस्तानी थोडक्यात सपोर्टर आहे आणि हा सपोर्टर जो आहे तो हे पार्टी चालवतो आणि ह्या पार्टीचा यांना पाठिंबा आहे. याच्यामुळे सुद्धा हे एक पॉलिटिकल आपण कारण जे म्हणतो ते पॉलिटिकल कारण असू शकतं. खलिस्तान ऑर्गनायझर्स से शिक्स इन कॅनडा डझंट रिप्रेझेंट सायलेंट मेजॉरिटी. मग इथे असंही म्हणणं आलेलं आहे की मागच्या आपण बघितलेलं आहे की भारताच्या दूतावासावरील झेंडा जो आहे तो खाली घेण्यात आलेला होता आणि हा दूतावासावरील झेंडा ज्याने खाली घेण्यात आलेला होता ज्या व्यक्तीने, त्याची सुद्धा इथे हत्या झालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे काही शीख लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की खालिस्तानी आर नॉट शिख्स. खलिस्तानी जे आहेत ते शिख्स नाहीत. म्हणजे त्यांचा सुद्धा काही शिख्स हे आहेत ते फक्त खलिस्तानला सपोर्ट करतात, पण मेजॉरिटी शिख्स आहेत हे खलिस्तानच्या अपोजिशनमध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आपण बघूयात की कॅनडा PM जस्टिन ट्रुडो स्टक इन इंडिया आफ्टर. आता खलिस्तानचा इश्यू झालेला आहे हा, आणि या खलिस्तानच्या इश्यूमध्ये काय झालेलं आहे की मेजॉरिटी जी सुरुवात झालेली आहे ती खाली कॅनडापासून झालेली आहे. जसं की भारतीय जे उच्चायुक्त तिथले आहेत, अँबॅसिडर आहेत, त्यांना धमक्या देणं असेल किंवा भारताचा अँबॅसिडर आपले जिथं उच्चायुक्त असतं उच्चायुक्तेमधले फ्लॅग त्यांनी खाली घेतलेला होता. हे खूप मोठे इन्सिडेंट झालेले होते आणि त्याचबरोबर तिथली जी रॅली होती आपण बघितलेलं आहे की इंदिरा गांधीचं ॲसेसिनेशन झालेलं होतं. त्या ॲसेसिनेशनचा जो आहे तो रॅली काढलेली होती आणि त्यांनी त्याचा सपोर्ट केलेला होता. अशा टाईपमध्ये ज्या गोष्टी आहेत ते खलिस्तानी जे व्यक्ती आहेत ते कॅनडामध्ये करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर PM जेव्हा ट्रुडो आपल्या इंडियामध्ये आले होते त्यांचं विमान ब्रेकडाऊन झालेलं होतं. म्हणजे विमान थोडक्यात बिघडलं होतं म्हणजे नेमकं काय झालं होतं तर एक प्रत्येक प्राईम मिनिस्टर जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा ते उड्डाणापूर्वी त्यांचं एक सिक्युरिटी चेक असतं. तसं सुद्धा हे ट्रुडोचं जे आहे तिथले त्यांचेच लोक असतात, त्यांचं सिक्युरिटी असतं. त्याने विमानाचं एकदा उड्डाणापूर्वी चेक केलं होतं आणि त्यांना एक विमानाचा एक छोटासा पार्ट असा आढळला की ह्या पार्टमुळे आपण हे विमान जे आहे ते पुढे जाऊन घेऊ शकत नाही, कॅनडामध्ये घेऊन जाऊ शकत नाही कारण इथे अपघात होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून त्यांनी जे विमान आहे ते नादुरुस्त असं सांगितलं होतं आणि त्यामुळे ट्रुडो जे आहे ते भारतामध्ये 2 ते 3 दिवसासाठी अडकलेले होते. मग इथे आपण बघूयात कॅनडा PM स्टक इन इंडिया ड्यू टू एअरक्राफ्ट सँक. लुक ॲट द ट्रुडोज फ्लाइंग ताजमहल अँड इट्स ग्लिचेस. हे ट्रुडोचं ज्यांनी आपण भारतामध्ये जे म्हणतो ताजमहल नाव ऐकल्यासारखं वाटेल, भारतामध्ये आहे ताजमहल, पण ट्रुडो काय म्हणतात की ताजमहल यांचं विमानाचं नाव ठेवलेलं आहे कारण तशा फॅसिलिटी असतील ताजमहल म्हणून त्यांनी उडता ताजमहल असं आहे त्या विमानासाठी म्हटलेलं असेल. उडता ताजमहल असं त्यांना म्हणतात. त्या विमानाला कॅनडा PM जस्टिन ट्रुडो स्टील स्टक इन इंडिया आफ्टर प्लेन ग्लिच. आणखीन ते सुद्धा म्हणजे G20च्या 2-3 दिवसापर्यंत हे सुद्धा भारतामध्ये ते स्टक झालेले होते. आणि कॅनडाचे पंतप्रधान आहे ते विमानात बिघडलं झाल्यानंतर त्यांना एक मुक्काम आहे त्यांचा आणखीन वाढवण्यात आलेला होता आणि त्यांनी दुसरं विमान जे आहे ते कॅनडामधून त्यांना नेण्यासाठी भारतात मागवलेलं होतं, पर्याय विमान जे म्हणतो. आणि कॅनडाचं हे ताजमहल विमान आहे ते नादुरुस्त होतं आणि त्यात समस्या होती आणि ते नीट करण्यासाठी त्यांना आणखीन जास्त कालावधी हवा होता. त्यामुळे त्यांनी दुसरं विमान मागवलं. आणि त्यानंतर जेव्हा ट्रुडोची उपस्थिती ही जी आहे आपण बघितलेलीच आहे की सर्वांपेक्षा थोडेसे वेगळे पडलेले होते G20मध्ये कारण एक नेते वेगळीकडे, ट्रुडो हे वेगळीकडे असं दिसत होतं. आणि उत्तर भारतामध्ये आहे जे स्वतंत्र शीख मातृभूमी शोधणाऱ्या कट्टरपंथीय शीख राष्ट्रवादीच्या कारवायांकडे ओटावा डोळेझाक करत असल्याचा आरोपसुद्धा आपल्या भारताने केलेला होता. आणि ट्रुडो जे आहेत ते नवी दिल्लीमध्ये ललित हॉटेल होतं त्यांच्या तिथे ललित हॉटेलमध्ये जे आहे ते जपानचं शिष्टमंडळ आणि कॅनडाचं शिष्टमंडळ या दोघांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. G20 झाल्याच्या नंतर जपानचं शिष्टमंडळ तिथून गेलेलं होतं, पण कॅनडाचं विमान खराब झाल्यामुळे फक्त ट्रुडो जे आहेत ते त्या विमानामध्ये एकटेच आले होते का आणि ते त्यांचा मुलगा दोघंच जण आले होते का तर नाही. त्याबरोबर जेव्हा ते एखाद्या देशाचा पंतप्रधान येतो त्यांच्यासोबत तिथले त्यांचे शिष्टमंडळ होतं, त्यांचे काही ब्युरोक्रॅट्स होते, त्याच्यानंतर पत्रकार तिथले आलेले होते. हे सर्वजण हे एका विमानामध्ये भारतामध्ये आलेले होते आणि हे सर्व विमान नादुरुस्त झाल्यामुळे भारताच्या दिल्लीमधील हॉटेल ललित येथे मुक्कामास होते. आणि त्यानंतर जेव्हा विमान नादुरुस्त झालं त्याच्यानंतर त्यांनी ललितमधल्या इतर खोल्यासुद्धा त्यांनी बुक केलेल्या आहेत आणि या खोल्या बुक करून त्यांनी हॉटेल ललितमधूनच 2 दिवस सर्व कामकाज जे आहे कॅनडाचं पाहिलेलं आहे. त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन होते ट्रुडोमध्ये. ते भारतीयांशी किंवा भारतीय जे मंडळ आहे
त्यांच्याशी बोलू शकत होते. मोदींशी सुद्धा त्यांनी डायरेक्टली डिमांड केली असेल तर मोदींशी सुद्धा याविषयी बोलू शकत होते, किंवा ते इतर भारतातले प्लेसेस आहेत, जवळपासचे प्लेसेस आहेत जसं की ताजमहल आहे दिल्लीच्या जवळ, अशा गोष्टी ते पाहण्यासाठी जाऊ शकत होते. परंतु या सर्व गोष्टी त्यांनी टाळलेल्या आहेत आणि हे फक्त हॉटेलमध्ये बसूनच एक आखडल्यासारखं आपण म्हणतोय ना, हॉटेलमध्ये बसूनच राहिलेले आहेत. कुठलीही त्यांनी गोष्ट करण्याची अपेक्षा जाहीर केलेली नाही. इंडियाचे रिलेशन्स आहेत ते पहिले खलिस्तान ह्या इश्यूमुळे जे आहेत ते पाठिंबा देतात, त्याच्यामुळे थोडेसे आपण बिघडलेले आहेत असं म्हणूयात. कॅनडा इंडिया ट्रेड टॉक्स पॉस्ट. आता काय झालेलं आहे, ट्रुडो इथून विमान खराब झालं, इथून दुसऱ्या विमानाने त्यांचं जेव्हा विमान आलं कॅनडामधून इंडियामध्ये आलं आणि त्यांना ते विमान परत घेऊन गेलं, ते उडता पंजाब उडता ताजमहल जो आहे त्यांचा इथेच आहे, आणखीन तो जाईल काही दिवसामध्ये. तर इथून गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं तर भारताशी जी ट्रेड टॉक जे होतं किंवा ट्रेड डील होती, व्यापाराची डील होती, ही डील आहे त्यांनी कॅन्सल केलेली आहे. कुणी? ट्रुडोनी. कुठून? इंडियामधून गेल्यानंतर. का केलेली आहे त्याचं कारण सुद्धा बघूयात. कॅनडा पोस्टपॉन ट्रेड मिशन टू द इंडिया विथ टेन्शन ऑन राईट्स. इंडिया आणि कॅनडामधलं टेन्शन वाढलेलं आहे. इथे थोडक्यात इतर जगाला दिसलेलं आहे की ट्रुडो जे आहेत ते भारतामध्ये थोडेसे वेगळे पडलेले आहेत. भारताने त्यांना जशी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती तशी दिलेली नाही. कारणही आपण सांगू तसंच आहे. भारत का ट्रीटमेंट देईल? तुम्हाला काय वाटतं कशामुळे त्यांना तशा पद्धतीने वागवेल? कारण ते भारताला फेवरेबल करत नाहीत, भारतासारख्या गोष्टी करत नाहीत. भारताच्या अपोजिट गोष्टी होतात, त्यांना पाठिंबा देतात. त्या अगोदर सुद्धा बघितलं होतं जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं दिल्लीमध्ये, तेव्हा सुद्धा ट्रुडोनी त्याच्याविषयी वक्तव्य केलं होतं ह्या गोष्टीला पाठिंबा आहे. तर तुम्ही जेव्हा म्हणतात की दुसऱ्या देशाला तुम्ही पाठिंबा देतातच कशाला, दुसऱ्या देशाच्या इंटरनल गोष्टीमध्ये तुम्ही ढवळाढवळ करतातच का, या गोष्टीचं सुद्धा आपण इथे बोलू शकतो. कारण हे म्हणतात की आमच्याकडे फ्रीडम आणि एक्सप्रेशन आहे आणि आमच्याकडे कुठल्याच एखाद्या व्यक्तीला कुठलीही कृती करण्याचं आम्ही त्यांना समर्थन करतो, त्याला कुठल्याही गोष्टीचं आम्ही थोडक्यात आपण प्रोटेस्ट करू शकत नाहीत, कारण आमची कॉन्स्टिट्यूशनच तसं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो की ओसामा बिन लादेन जेव्हा पाकिस्तानामध्ये होतं, म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला घुसून मारलं, तेव्हा पाकिस्तान सुद्धा असं म्हणू शकत होता की आम्ही या गोष्टीचं समर्थन करतो की ओसामा हा आमचा नागरिक आहे आणि याला फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन आहे, तो काही करू शकतो आमच्या देशात बसून. असं ही जी कॅनडाची वृत्ती आहे ही कॅनडाला खूप महाग पडणार आहे. येत्या काही आपण बघूयात काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षामध्ये आपल्याला दिसेल की कॅनडा कुठल्या गर्तेमध्ये जात आहे आणि नक्कीच जाणार आहे. जसं इंडियाने पाकिस्तानचं केलेलं आहे. पाकिस्तानमध्ये आता तुम्ही जेव्हा पाहू शकतात पाकिस्तानमधली इकॉनॉमिक सिच्युएशन पहा. पाकिस्तानमधील लोकांना सध्या खाण्यासाठी सुद्धा त्यांना महागाई खूप वाढलेली आहे, खाण्यासाठी सुद्धा 2 वेळेचं व्यवस्थित मिळत नाही. इंडिया पाकिस्तान रिलेशन बिघडलेली आहेत आणि याचं मोस्टली परिणाम जो आहे तो पाकिस्तानवरती इनडायरेक्टली पद्धतीने पडलेला आहे. त्याचप्रमाणे कॅनडावरती सुद्धा हा परिणाम पुढे जो आहे तो होऊ शकतो. आणि कॅनडा आणि ट्रुडो इंडिया हे जे आपण म्हणूया ट्रायंगल आहे, हे ट्रुडो जो आहे तो कॅनडाचा PM आहे आणि हा एका व्यक्तीमुळे जे आहे ते कॅनडाचे रिलेशन्स खराब होत आहेत. आपल्या डिप्लोमॅटचं एक अलीकडेच वक्तव्य आलेलं आहे की आम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेत, कारण जो हत्या झालेली आहे निज्जरची कॅनडामध्ये, या सर्व गोष्टी माहिती आहेत, पण या सर्व गोष्टी पब्लिकली बोलायच्या नसतात. कारण का तर दोन्ही देशांचं रिलेशन आहे ते इस्टॅब्लिश होत नाही. का आपण जे म्हणतो बायलॅटरल रिलेशन असेल, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असेल किंवा तुमचं रिलेशन्स असेल 2 देशांचं, ते इस्टॅब्लिश होऊ न शकल्यामुळे होऊ शकत नाही, म्हणून अशा गोष्टी बोलायच्या नसतात असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पुढे बघूयात आणखीन की हिंदुस्तान टाइम्सने सुद्धा एक न्यूज दिलेली आहे. कॅनडाचे जे अपोजिशन आहे त्यांनी सुद्धा म्हणतात की कॅनडाचे जे PM आहे ते जिथं जिथं जातात बाहेरच्या देशामध्ये तिथे जाऊन ते अपमान करून येतात किंवा कुठल्याही बाहेर गेले तर कॅनडाचा अपमान करून येतात. आणि भारतामध्ये G20 मध्ये सुद्धा त्यांनी तसंच केलेलं आहे की तिथे जाऊन अपमान करून आलेले आहेत. मिंटचा सुद्धा न्यूज आहे. कॅनडान PM जस्टिन ट्रुडो फेसेस बॅकलॅश ॲट द होम ओव्हर डिसग्रेसफुल रिसेप्शन ॲट G20 लीडर समिट इन दिल्ली. G20 मध्ये यांना भाव दिलेला नाही. आपण इथे पाहू शकतो हे जे एअरपोर्टवरती जे कॅनडाचे PM आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते फिरताना आपल्याला दिसत होते. म्हणजे इंडियाने सुद्धा त्यांच्या लेवलवरती आहे त्यांचा रिस्पेक्ट केलेला नाही, कारण आपल्याला माहितीच आहे कशामुळे रिस्पेक्ट केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जे आपण असं म्हणतात की सर्व झाल्यानंतर हे जे आहे ते एअरपोर्टहून नंतर नवीन विमानाने त्यांचं जे दुसरं विमान आलं, एरोप्लेन आलं, त्याच्यामध्ये त्यांनी परत गेलेले आहेत. आणि परत गेल्याच्या नंतर काय झालेलं आहे, कॅनडा एक्सपेल्स इंडिया डिप्लोमॅट सेज प्रोबिंग इंडियाज पॉसिबल लिंक टू द किलिंग ऑफ खलिस्तान टायगर फोर्सेस चीफ. आता कशामुळे डिप्लोमॅट्सला काढलेलं आहे तर खलिस्तान जे टायगर फोर्स आहे त्याचा चीफ जो आहे
त्याचं नाव आहे हरदीप सिंग निज्जर. याची हत्या केल्यामुळे याचा ठपका जो आहे त्यांनी भारतीय जी एजन्सी आहे त्या भारतीय एजन्सीवर ठेवलेला आहे. आपण त्याला रॉ असं म्हणतो, त्या रॉ एजन्सीवर ठेवलेलं आहे. आणि यामुळेच त्यांनी काय केलेलं आहे की आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाहीत म्हणून भारतीय डिप्लोमॅट्सला आहे त्यांनी बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, इथे आपण बघू शकतो कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतीय सरकारी एजंट आणि मृत खलिस्तानी नेता यांच्यातील दुव्याचा विश्वासार्ह आरोप म्हणून ज्याचे वर्णन केले आहे त्यावरील चौकशीच्या अनुषंगाने हकालपट्टी भारतीय डिप्लोमॅट्सची तिथून करण्यात आलेली आहे. डिप्लोमॅट्स कुठले ते उच्चस्तरीय डिप्लोमॅट्स आहेत. ओके, त्यामुळे यांचा खलिस्तानचा सपोर्ट आहे हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि इथे न्यूजसुद्धा आलेली आहे की आपण न्यूज चॅनलवर सुद्धा बघू शकतो. टेन्शन इन्क्रीजेस बिटवीन द इंडिया अँड कॅनडा, इंडियन डिप्लोमॅट एक्सपेल्ड फ्रॉम द कंट्री, भारतीय राजनयिक को कॅनडा से निकाला. ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. इंडियाने सुद्धा या कॅनडाच्या वृत्तीचं जे आहे ते खंडन केलेलं आहे. आणि यासोबतच इंडियाने काय सांगितलेलं, कॅनडाचे जे वरिष्ठ डिप्लोमॅट्स आहेत त्यांना 5 दिवसामध्ये भारत सोडण्यासाठी सांगितलेलं आहे. टिट फॉर टॅट, कॅनडासुद्धा असं वागत असेल तर इंडियासुद्धा मागे राहणार नाही. इंडियाने सुद्धा या डिप्लोमॅटला बाहेर जाण्यासाठी सांगितलेलं आहे. ओके, भारतातील उच्चायुक्तांना देश सोडून जाण्यास सांगितलेलं आहे. हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या वादांचा जो आरोप आहे, ओके, आरोपांच्या वादात भारताने जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केलेली आहे. त्यांचे उच्चायुक्त जे आहेत कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी केलेली आहे. ओके, आणि त्यांना भारत सरकारच्या कारवाईची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही कॅनडा काय करते यांना बोलून, यांना सर्व गोष्टी सांगून यांना परत पाठवलेलं आहे आणि यांना लवकरात लवकर देश सोडण्यात पुढच्या 5 दिवसामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे रिलेशन एवढा दिवस आपण जेव्हा याची पार्श्वभूमी बघतो तेव्हा ट्रेड आपण बघतोय तर इक्वली ट्रेड आहे भारत आणि कॅनडा. जेवढं भारत इम्पोर्ट करतो तेवढं एक्सपोर्ट करतो. भारत तसं पाहिला तर एक्सपोर्टमध्ये जो आहे तो कॅनडाचा थोडंसं सरप्लस येतो. पण एवढासुद्धा आपल्याला कॅनडा इंडिया ट्रेडवर फरक पडणार नाही. भारताच्या जवळपास 18 लाख आपण जे म्हणतो पंजाबी लोक आहेत ते कॅनडामध्ये राहत आहेत. आणि जवळपास भारताच्या 18 ते 20 ज्या तिथल्या जागा आहेत कॅनडाच्या त्या आत्ताच्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या व्यक्ती आहेत इंडियन ओरिजिन जे आहेत त्यांनी जिंकलेले आहेत. म्हणजे भारत हा कॅनडामध्ये खूप, भारतीय व्यक्ती जे असतील ते कॅनडामध्ये खूप मोठा रोल प्ले करत आहेत. पण यावरती भारताचं आणि कॅनडाचं रिलेशन कसं पुढे टिकून ठेवायचं आहे हे कॅनडाच्या हातामध्ये आहे. आणि यावरती भारत नक्कीच ॲक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण भारत हा पहिलेसारखा भारत राहिलेला नाही, तर भारत हा अटॅकिंग मोडमध्ये आलेला आहे. टिट फॉर टॅट बघितलेलं आहे. कॅनडाने जेव्हा आपल्या डिप्लोमॅटला काढलं आपण त्यांना लगेच त्यांच्या डिप्लोमॅटला सुद्धा त्यांना काढून टाकलेलं आहे त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करत. तुम्हाला हा इश्यू कसा वाटला, कॅनडाचा आणि इंडियाचं रिलेशन याच्या पुढे कसं होईल हे प्रत्येक टाईमनुसार आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. वी रायझिंग इंडियाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. टिल देन कीप लर्निंग अँड स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.